आज बुधवार 17 जुलै 2024. संत मत्तईच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू असे बोलू लागला, हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे स्तवन करतो, कारण ज्ञानी आणि विचारवंत यांच्यापासून या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बाळकास प्रकट केल्या. खरेच हे पित्या, कारण हेच तुला योग्य दिसले. माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे, आणि पित्या वाचून पुत्राला कोणी ओळखत नाही, आणि पुत्रा वाचून व ज्या कोणास त्याला प्रकट करावयाची पुत्राची इच्छा असेल त्याच्या वाचून पित्याला कोणी ओळखत नाही. चिंतन. कालच्या उतार्यात येशू व्यथित झालेला होता. आज तो आत्म्यात उल्हासित झालेला आहे. तो देवपित्याचे स्तवन करतो, कारण परमेश्वराने त्याच्या राज्याची गुपिते ज्ञानी आणि विचारवंत यांच्यापासून गुप्त ठेवून ती बालकांना प्रकट केली होती. कधी कधी आपली बुद्धी आपल्या श्रद्धेविरुद्ध जाऊ शकते किंवा श्रद्धेच्या आड येऊ शकते. त्यासाठी बाल सदृश्य मनोवृत्ती धारण करणे गरजेचे आहे, असे तो सुचवितो. त्यासाठी तो स्वतःचे उदाहरण देतो. देवपित्याने सर्व काही येशूला प्रकट केलेले होते, कारण येशू बालकासमान नम्र व निरागस होऊन या पृथ्वीवर अवतरला होता. येशूमध्ये परमेश्वराने सर्व गोष्टींचे प्रकटीकरण केलेले आहे. नम्रपणे त्याला शरण जाऊन त्याचा प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकार करून जे श्रद्धेचे जीवन जगतात त्यांना हे प्रकटीकरण केले जाते. हे ख्रिस्त सभेत होऊन गेलेल्या पुष्कळशा साक्षात्कारी संतांकडून आपल्याला शिकायला मिळते. देवराज्याची कोणकोणती गुपिते मला समजलेली आहेत? मला बालसदृश मनोवृत्ती कशी धारण करता येईल